चटकदार बाय मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। कोथिंबीर मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात उपलब्ध आहे, तर कोथिंबीरच्या खुसखुशीत वड्या ह्या व्हायलाच हव्या। अशा प्रकारे तुम्ही वड्या करून पहा। वड्या खुसखुशीत तर होतातच, सोडा घालायची बिलकुल गरज पडत नाही आणि वड्यांमध्ये जास्त तेलही मुरत नाही। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर वेळ न घालवता आपण वड्या बनवायला सुरुवात करू। वडी बनवण्याकरता ह्या ठिकाणी आपण एक जुडी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून कोथिंबीर मधलं जमेल तितकं पाणी काढून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे। आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे। या ठेच्यामध्ये अद्रकचं प्रमाण हे अगदी कमी ठेवायचं आहे, लसणाचं प्रमाण हे थोडं जास्त ठेवायचं आहे आणि मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। तर आपण पूर्वतयारी करून घेतलेली आहे। एक घमेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये पाणी घालायचं आहे। वड्या उकडण्याकरता 12 ते 13 मिनिट लागणार आहे, त्यामुळे पाणी तितकं घ्यायचं आहे की त्यामध्ये वड्या उकडून होतील। आणि त्यावर अशा प्रकारे आपण चाळणी ठेवणार आहोत। पाणी गरम करायला ठेवू। पाणी गरम होईपर्यंत वड्या बनवून घेऊ। चाळणीला तेल लावून घेऊयात। वाटून घेतलेला ठेचा घालूयात। अर्धा चमचा हळद घालायची आहे। 1 चमचा मिरची पावडर घालूयात। चिमूटभर हिंग घालायचा आहे। 1 चमचा धना पावडर घातलेली आहे। ओवा घालायचा आहे 1 चमचा। ओवा हातावर चोळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा स्वाद हा वाढतो। 1 चमचा पांढरे तीळ घालूयात आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घेऊ। वड्या खुसखुशीत होण्याकरता 2 चमचे आपण तांदळाची पिठी वापरलेली आहे आणि 2 वाटी बेसन घातलेलं आहे। 2 मोठे चमचे तेल आपण कडकडीत गरम करून घेतलेलं आहे, तर तेलाचं मोहन घालायचं आहे आणि मिक्स करून घेऊ। तेलाचं मोहन घातल्यामुळे वड्या अगदी खुसखुशीत होतात। मिश्रणामध्ये सुरुवातीला लगेचच पाणी घालायचं नाहीये, सुरुवातीला मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि जर गरज असेल तसंच पाणी घालायचं आहे। आपल्याला हे पीठ अगदी पातळही नाही बनवायचं, अगदी घट्टही बनवायचं नाहीये। कोथिंबीरच्या वडीसाठी लागणारं मिश्रण हे तयार आहे। रोल बनवून घेऊ आणि ते चाळणीवर ठेवायचे आहेत। रोल शिजल्यानंतर ते फुलतात आणि एकमेकांना चिकटू शकतात, तर त्याकरता 2 रोलमध्ये थोडं अंतर ठेवायचं आहे। पाण्याला उकळी आलेली आहे, चाळणी ठेवूयात। 13 मिनिटाकरता मोठ्या आचेवर वड्या छान उकडू देऊयात। तर ह्या ठिकाणी 13 मिनिट झालेले आहेत। आपण झाकण काढायचं आहे, चेक करूयात की वड्या शिजल्या आहे की नाही। तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चाकू क्लीन निघालेला आहे, याचाच अर्थ रोल अगदी व्यवस्थित शिजले गेले आहे आणि 13 मिनिटात अगदी व्यवस्थित रोल शिजले जातात। तर रोल थंड करायला ठेवूयात। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चाळणीला कुठेही रोल चिकटलेले नाहीयेत। चला मग तर वड्या कट करून घेऊ। वड्या तुम्हाला हव्या तशा तुम्ही कट करू शकता। या ठिकाणी मी जास्त पातळही वड्या कट करणार नाहीये आणि जास्त जाडही ठेवणार नाहीये। तर अशा प्रकारे आपण सर्व वड्या ह्या कट करून घेतलेल्या आहेत। तुमच्या आवडीनुसार वड्या तुम्ही शॅलो फ्राय केल्यात तरी चालेल, डीप फ्राय पण करू शकता। तर ह्या ठिकाणी आपण डीप फ्राय करणार आहोत। तर तेल गरम झालेलं आहे, वड्या सोडायच्या आहेत। एकदा तेल गरम झालं की वड्या मध्यम आचेवर आपण तळून घेणार आहोत की जेणेकरून त्या खुसखुशीत होतील। वड्यांना लालसर कलर येईपर्यंत मध्यम आचेवर छान पलटी करून आपण वड्या तळून घेणार आहोत, त्यामुळे वड्या खुसखुशीत लागतात। मोठ्या आचेवर जर आपण वड्या तळल्या तर वड्या पटकन तळून होतील, पण त्या तितक्या चविष्ट आणि खुसखुशीत लागणार नाही।
तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या वड्या ह्या तयार आहेत. वड्यांना लालसर कलर आलेला आहे. आपण वड्या छान मध्यम आचेवर तळून घेतलेल्या आहेत. वड्या अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत. काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे इतर बॅचही तळून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्या खुसखुशीत कोथिंबीरची वडी ही तयार आहे. वडी अप्रतिम झालेली आहे. वड्या बिलकुलही तेलकट झालेल्या नाहीयेत. वड्या जेव्हा आपण तेलातून काढून घेतो, वड्या तळून झाल्यानंतर झाऱ्यावर 2 ते 3 मिनिट तशाच ठेवायच्या आहेत की जेणेकरून वड्यांमधलं एक्स्ट्रा तेल हे खाली पडेल. तुम्ही अशा प्रकारे वडी करून पहा. वडी अप्रतिम होते. करायलाही सोपी आहे, खायलाही ती खूप चविष्ट लागते. तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.